बातमी हिंगोलीमधली आहे। हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिलांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्यानं जाब विचारण्यासाठी या महिला रांगा लावून उभ्या होत्या। ई-केवायसी मधल्या तांत्रिक त्रुटींमुळे हजारो महिलांचं अनुदान रखडलंय। या महिलांनी त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं। इथल्याच काही महिलांसोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। मागणी अशी आहे की आम्हाला 2 महिने झाले पैसे भेटलेले नाहीत। आमचे असे 2 महिन्याचे पैसे टाकाव आणि आमचं काय दुसरं म्हणणं नाही। आमची मागणी आहे की 2 महिन्याचे पैसे टाकावे आणि जी लाडक्या बहिणीची ई-केवायसी आहे ते वेबसाईट सुरू करावं। वेबसाईट सुरू करा। मार्च महिन्यापासून आज 10-12 हजार आमच्याकडे पैसे नाही दिले आम्हाला त्यानं। केवायसी चुकलीच म्हणाले तर कसं काय केवायसी सगळ्याच्याच कसे केवायसी चुकले, एखाद्याची केवायसी चुकली तर चुकली, सगळ्याच्याच कशा केवायसी चुकल्या असे सांगायले आम्हाला। त्यानं केवायसी चालू करा। केवायसी केली पण पैसे आले नाही, ते म्हणतात की तुमची केवायसी झाली नाही। गेल्या 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत असा आरोप होतोय। ई-केवायसी पूर्ण झाली असून तरी सुद्धा खात्यात पैसे न आल्यानं महिलांमध्ये मोठा रोष आहे। त्यामुळे शेकडो महिला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात इथं आलेल्या काही महिलांसोबत आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। ज्यांना गरज नाही त्यांना भेटले आणि ज्यांना खरोखर ज्या महिला करत होता त्यांना बिलकुल भेटलेले नाही। मग असं का सर्वांना भेटलेच पाहिजे सर। ज्या महिला थकीत होता बाकी त्यांना त्यांचे दोन्ही बी हप्त्याचे पैसे मिळालेच पाहिजे। आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजे। ही केवायसी पुन्हा एकदा केलीच पाहिजे। आम्ही पात्र असून सुद्धा अपात्र म्हणतायत। आम्ही ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली तरी ती रिजेक्ट दाखवतायत। या ज्या लाभार्थी आहेत त्या गरजू आहेत, त्यांना या लाभाची गरज आहे। हे सरकारने मान्य करावं आणि ही ई-केवायसी काय प्रक्रिया सावळा गोंधळ मांडलाय हे पूर्णपणे थांबवावं आणि आमचं सगळ्यांचं जे राहिलेले 2 महिन्यांचा लाभ आहे ते पूर्ण सरकारने द्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।